हाय हॅलो नमस्कार, मी सारिका स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये। आज होळी आहे पण सकाळपासून मी बिझी होते तर मी काही व्लॉग शूट केलेला नाही। आता मी सुरुवात करत आहे व्लॉगला। चला तर मग आपण सुरुवात करूया देवघरापासून। देवघर दाखवते बघा, मस्तपैकी मी छान अशी देवपूजा केलेली आहे। देवाला आत्ताच मी नैवेद्याचं ताटही दाखवलेलं आहे। मी आज कटाची आमटी, दूध, पुरणाच्या मऊ लुसलुशीत पोळ्या आणि कुरड्या पापड्या तळलेल्या आहेत। किती सुरेख अशी पूजा झालेली आहे आपली, तुम्ही पाहू शकता। तर मी आता खाली जाणार आहे। आमच्या सोसायटीमध्येच होलिका दहनचा कार्यक्रम करणार आहे। त्यासाठी मी ताट घेतलेला आहे, तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलेलं। पूजेसाठी मी छान असं ताट तयार केलेलं आहे। त्यामध्ये मी पाणी, हळदी, कुंकू, अक्षता, नैवेद्य घेतलेला आहे, थोडीशी फुले, वस्त्रमाळ, दोरा असं ताट घेतलेलं आहे। आणि आता मी खाली जाणार आहे हे पूजा करायला। खाली गेल्यावर मी तुम्हाला दाखवेल। त्याआधी मी तुम्हाला माझा आजचा लुक दाखवते, कसं झाला आहे ते सांगा तुम्ही मला नक्की। मस्तपैकी मी अशी छान साडी नेसलेली आहे, तुम्हाला दिसत असेल, आणि सिंपलच आहे साडी। माझा लुक कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून तुम्ही सांगा। आता मी माझ्या मुलाचा लुक दाखवते, कसं दिसत आहे ते पण मला नक्की कमेंट करून सांगा। सुरुवातीला इथे आम्ही पूजा करून घेतली आणि त्यानंतर होळीभोवती प्रदक्षिणा करून घेतल्या। आम्ही 2 प्रदक्षिणा केल्या होत्या। होळीच्या लांबूनच आम्ही प्रदक्षिणा करत होतो कारण चटके खूप बसत होते। होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये दुःख, दारिद्र्य, निराशा यांचा नाश हो आणि तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी व आनंद लाभो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करते। इथे सार्वजनिक होळी केली होती, त्यामुळे सर्वजण एकत्र जमा झाले होते। आम्ही मैत्रिणी एकमेकींना हळदी कुंकू लावणं, गप्पा मारणं असं आमचं चालू होतं। फोटो काढणं, हेच ते क्षण, ह्याच त्या आठवणी कायम राहतील। हा व्लॉग मी उद्याही कंटिन्यू करणार आहे, सो स्टे ट्यून्ड। शुभ सकाळ मंडळी। आज धुळवड आहे तर सगळीकडे रंग खेळणार असतील। आम्ही आता सुटलेलो आहे। मला लहानपणीची गोष्ट आठवली की डायरेक्ट आंघोळ न करता मी आणि माझी भावंड फुगे फुगवायला बसवायचो आणि पिचकाऱ्या, रंग वगैरे घेऊन खेळायला जायचो आणि सर्व झाल्यावरच आम्ही आंघोळ करून गरम गरम पुरणपोळी खायचो कालची। आता मी माझ्या लहान मुलाला शिकवणार आहे की रंग कसा खेळतो। त्याला माहिती नाही रंग वगैरे काही, पण त्याच्यासाठी आम्ही एक छोटीशी पिचकारी आणि काही रंग आणलेले आहेत नॅचरलच, त्याला लावल्यावर काही स्किनला काही प्रॉब्लेम होणार नाही। तेच मी त्याला आता शिकवेल। चला तुम्ही पण या आमच्यासोबत रंग खेळायला। पिचकारीचे पाणी आणि रंगाची गाणी, रंगपंचमीच्या सणाची अशी ही अनोखी कहाणी। विविध रंगांनी रंगलेला हा सोहळा, लहान मोठ्यांचा उत्साह कसा किती वेगवेगळा असतो। रंगाची उधळण, आनंदाची वारी, आज रंगपंचमीचा सण आलाय लय भारी। हे रंग प्रेमाचे, आनंदाचे, हास्याचे आणि आठवणीचे। मी डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग चालू करत आहे। मी आता मस्तपैकी तेल वगैरे लावून व्हाईट कुर्ती घालून होळी खेळायला चाललेली आहे। खाली आता आमच्या सोसायटीमध्ये होळीचा कार्यक्रम ठेवलेला आहे धुलिवंदनचा, तिथे मी चाललेली आहे। खाली गेल्यावर मी तुम्हाला दाखवते आम्ही काय काय मज्जा करतो, मस्ती करतो, सो स्टे ट्यून्ड। बायकांचं कसं असतं ना, आपल्या रोजच्या जीवनात त्यांना मसाल्याच्या डब्यातली, मसाल्याच्या रंगांची ओळख तर असतेच आणि त्याची सवयही असते, पण ह्या एकाच सणाला ते वेगवेगळे रंग घेऊन बेधुंद होऊन रंग खेळत असतात आणि होळी साजरी करत असतात, मज्जा मस्ती करत असतात। कारण हाच तो वेळ आणि हेच ते क्षण जे आठवणीत कायमस्वरूपी आपल्यासोबत राहतात। इथे आमचं एकमेकींना रंग लावणं, खेळणं हे सगळं काही सुरू होतं। मागे म्युझिकही चालू होतं, पण कॉपीराईट येईल म्हणून मी म्यूट केलं होतं। नंतर आम्ही सर्वांनी बेधुंद होऊन डान्स केला। त्यानंतर आम्ही काही असे फोटोही काढले। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या सबस्क्राईबने असे छान छान व्हिडिओ बनवायला मला मोटिवेशन भेटते, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकही करा।